जय शिवराय मित्र, मी रविराज जेतुकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजचा थर्ड डे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा आलेले आहोत चहाच्या मळ्यामध्ये. आज तिथे फोटो सेशन वगैरे करणार आणि जे काय निसर्गरम्य वातावरण आहे म्हणजे केरळचं जे काय सौंदर्य आहे ते आजच्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. सोबत राहा. खूप छान छान इथे सगळे पॉईंट्स आहेत आणि खूप छान वातावरण आहे. बघा बरं, तुला आवडलं? मज्जा आली? खेळला असतोय एकदा. सकाळची सुरुवात सुंदर अशा ग्रीनरी बघून झाली. बघा खूप सुंदररित्या आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि सगळीकडे हिरवेगार डोंगर. आमच्याबरोबर आज 2 दिवसानंतर आम्हाला 1-2 मराठी फॅमिलीसुद्धा मिळाल्या होत्या, पण त्यांचा एक्सपिरियन्स खूप छान होता. बाळा काय पण काय बोलतोस रे? वाव, हे बघ बाळा, बाहेर बघ. सुपर. अशा प्रकारे आम्ही ही हिरवळ बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि खरोखरच बाळू दाखव बाजूची. ऋत्विक आता कॅमेरामॅन आहे माझा आणि सगळं व्हिडिओज घेतोय. आणि खरोखरच खऱ्या अर्थाने कोकणात आपण नेहमी समुद्र किंवा या सगळ्या गोष्टी बघत असतो, पण ते सोडून नेचर आणि खरोखरच नेचर लवर जे असतील ते नक्की केरळ फिरायला येतील. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, पीसफुल आणि बोलतो ना आपण एक मनाला शांतता देणारं ठिकाण म्हणजे केरळ आहे. खूप मजा आली. ऋत्विक, तुला मजा आली की नाही? हो. सो अशा प्रकारे मळ्यामध्ये चहा काढायला जाते राणी. गावात नको लावू. अशा प्रकारे हे ये रिद्धीश. सो फायनली मित्रहो, जे फोटो काढायची एक हौस असते आपल्याला आणि कुठेतरी चहाच्या मळ्यामध्ये फोटो काढण्याचा जो आस्वाद होता तो आम्ही या दादांकडून घेतला, जे आता शूट करतात. आणि खरोखरच खूप मस्त वाटलं. ट्रेडिशनल त्यांचं जे काही पेहराव होतं ते त्यांनी दिलं. त्यानंतर राणीने पण थोडी ॲक्टिंग केली, काहीतरी पानं काढायची चहाची, आणि खूप मस्त वाटलं. थँक्यू. आता दाखवतो पुढचं जे काय पॉईंट असेल ते. बाय बाय. मला तो हे काही बॅग घे माझी. बॅगेत ना तो फोन दे. हे बघा, ह्या दादाने आपला आजचा फोटो आणि हा पेहराव केला. खूप छान हे केलं आहे. चला तर मग आता आम्ही जातो पुढच्या प्रवासाला. खूप सुंदर वाटलं आणि आमचे ड्रायव्हर दादा पण खूप जबरदस्त आहेत. त्यामुळं फिरायला आम्हाला पण मजा येते. सगळीकडे आम्ही पण एन्जॉय करत आपले फिरतोय आणि जिकडे जातोय तिकडे भरपूर वेळ आम्हाला थांबवत आहेत आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायला देत आहेत. चला तर मग जाऊया पुढच्या पॉईंटवरती. आता आपण कुठे जातोय दादा? टेकडी पे जा रहे हैं. हाँ ठीक है. बेल्ट डालो ऐसा मेरे को बहुत बार बोला इन्होंने. टोटल निसर्गाने पूर्ण भरलेला आहे. काय शूट करायचं तेच कळत नाही, एवढं सुंदर आहे सगळं. पत्थर भारी दिख रहा है. काय हिरवळ आहे ना बघ. हे रिअल मध्ये चहा काढतात, आपण फक्त ऍक्टिंग केली. सगळं मसाल्यांची शेती आहे पूर्ण, म्हणजे
आपली काळी मिरी, लवंग, त्यानंतर आपली हे आम्ही इथून वेलची घेतली. वेलची स्वस्त होती आणि सगळी मसाल्यांची शेती आहे. सो आता आम्ही थोडंसं मार्केट प्लेसमध्ये आलेले आहोत. म्हणजे टेकडीला आता जाणार आहोत त्याच्या आधी हे लागलेलं एक मार्केट आहे. फायनली 3rd डेला आम्ही जो रूम बुक केला होता तिकडे पॅकेजनुसार आता आम्ही आलेले आहोत आणि थोडा वेळ फ्रेश होऊन पुढच्या प्रवासाला आम्ही निघणार आहोत. क्लिनलीनेस प्रत्येक हॉटेलचं परफेक्ट आणि शार्प आहे, खरोखर प्रश्नच नाही. त्याचा एक रूम आवडला, चांगला आहे. रूमच्या व्ह्यूमधूनच मला असं वाटतं चर्च. आता आपण इथे स्पाइस गार्डनला आलो आहे. म्हणजे आपण जे मसाले खातो नेहमी त्या गार्डनला आपण आलेले आहोत आणि या ताई आपल्याला माहिती देणार आहेत. या ताई त्या नाही आयुर्वेदा और स्पाइसेस एक साथ में दिखा के बताएगा इसे. ओके. सब कुछ ये देखो, इधर का मट्टी देखो एकदम मजबूत मट्टी है और क्लाइमेट भी बराबर हो जाती है, इसीलिए तो सब कुछ सामान आ जाता है. सर वीडियो लेने के लिए ब्रह्मीचं झाड आहे आणि ब्रह्मीपासून ऑइल बनतं ते तुम्हाला पण माहिती आहे. तसं ते कस्तुरी टर्मरिक बघा, ह्या झाडाला मधुमेह असं म्हणतात आणि हे BP कंट्रोल करण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग केला जातो आयुर्वेदामध्ये. हे बघा, ही हिरवी इलायची म्हणजे आता त्यांनी काढून दिली. त्यातलं एक हे खा, एक गर खा. त्यातला सगळ्यांचं फेवरेट असतो ते म्हणजे इलायची. हे बघा, इलायचीचं झाड आजपर्यंत मी स्वतः माझ्या आयुष्यात एवढ्या वर्षात पाहिलं नव्हतं. इलायची बघा कशा प्रकारे येते. ही बघा, ही जी दिसते ना ही वेलची आहे, कळलं. आणि वेलची 45 दिवस लागतात ह्या वेलचीला तयार होण्यासाठी. त्यांनी एक खायलासुद्धा दिली होती आणि खरोखरच एकदम प्युअर टेस्ट जबरदस्त होतं. हे इलायचीचं झाड आहे जे आयुष्यात आज मलासुद्धा माहिती पडले केरळला येऊन. हे बघा, ह्याला सिद्ध असं म्हणतात ह्या झाडाला. आणि हा हृदयापासून आयुर्वेदात जेवढे काही मसाज आहेत त्या मसाजसाठी हा झाडाचा उपयोग केला जातो. तसेच व्हेरिकोवेन्स म्हणजे आपल्या पायावरती ज्या जाड नसा येतात ह्या ऑइलनी, ह्याचा जो काय ऑइल काढतात त्यांनी मसाज केल्याने ते सांगत होते की तो प्रॉब्लेमसुद्धा दूर होतो. इथं जायफळाचं झाड आहे. जायफळ जर तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमधून तर बघा, ह्याला जायफळाचं झाड म्हणतात. मैंने बताया ना वो मंजिष्ठाचं झाड आहे. इचिंग प्रॉब्लम ड्राई स्किन के लिए उसके साथ में लगाने के लिए ऑयल है और अंदर क्या बोलते हैं इसको? दद्दुरी पाय. दद्दुरी खायरी. हाँ हाँ. स्किन के लिए एलर्जी, डस्ट एलर्जी, क्लाइमेट एलर्जी सबके लिए यूज करने के लिए ये वाला भी अच्छा हो जाता है. अडुल्सा साथ में यूज करते हैं ये वाला अडुल्सा. वो सब कुछ अपना कफ के लिए भी अच्छा. एलर्जी, डस्ट, राम तुलसी म्हणतात त्याला. आणि त्याचे फायदे तर तुम्ही आता ऐकलं तर लवंगी मिरचीचं झाड पण आहे. हे खाल्ल्याने काय होतं ते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ह्याचे फायदे मला सांगायला नको. अपना घर पे ये राम तुलसी मैंने दिखाया. ये राम तुलसी अभी वो हाँ 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 अपना घर पे कृष्णा तुलसी होता है. ओके ओके. राम तुलसी इथं दिसली, कृष्णा तुलसी आपल्या घरी आहे. याला सर्व सुगंधी गरम मसाल्यामध्ये हा यूज केला जातो. आपलं ते तमालपत्र वेगळं आणि हे वेगळं आहे, नाही तर तुम्हाला तेच वाटेल. काळी मिरी आहे आणि हे लवंगचं झाड आहे. आता सीजन नहीं है लवंग, त्याच्यामुळे लवंग का इथे दिसत नाही. फ्लावर आएगा उसके बाद ऐसे रेड कलर में आने की टाइम अपन निकाल के सनलाइट में धूप में डाल के सूखा है तो ब्राउन वाला क्लो मिल्क. ये लेडीज का स्पेशल गायने का प्रॉब्लम के लिए यूज करने के लिए अपना इसको क्या बोलते हैं? शतावरी. शतावरी. ओके ओके. जास्वंदी आहे, हे पण हेअरसाठी यूज करतात असं म्हणतात. आमच्याकडे जास्वंदीची फुलं गणपतीत चोरतात, त्याच्यामुळे ही जास्वंदी ही आम्हाला माहिती आहे. और भी होता है इधर भी. हां हां हां. छोटा भी है. हे बघा, याच्यापासून आपण जे काही चॉकलेट्स खातो ते ह्या फळापासून तयार होतात. हे त्याचं झाड आहे आणि हे आहे कॉफीची बी. यापासून कॉफी तयार होते सुकवल्यानंतर, उन्हात ठेवल्यानंतर. काय? ओके ओके. हा गाईड आहे. आंदूरी बोलते मॅडम बेटा, इसका नाम है आंदूरी. शो के लिए, कुछ भी काम के लिए नहीं. ओके ओके. हे खाली शोक आहे. हे आपलं आडुळसा, हे माहिती असेल तुम्हाला. हे काय आपल्याकडं फेमस आहे, आडुळशाचा काढा. काही झालं तरी मग आडुळशाचा काढा असतो आपल्याकडं, फेमस काढा आहे. आता आपण माहिती घेतली, आता त्यांच्या शोरूममध्ये आपण आलो आहे.
स्पायसेसचं शोरूम जे आहे आयुर्वेदिक, तिथे आपण जे प्रोडक्ट आहेत ते आता हे आपल्याला विकणार म्हणजेच मारणार. सगळीकडे बघाल तर तिथं स्पाइस आणि आयुर्वेदाचीच झाडं, म्हणजे आपण म्हणतो ना की मसाल्यांची झाडं, सगळ्या प्रकारचे मसाल्यांची झाडं, जशी की लवंग असेल, इलायची असेल, दालचिनी असेल, सगळ्या प्रकारची मसाल्याची झाडं. त्याच्यामुळे टेकडी जसं आपण जिथून आलो आता जसं मुन्नारला आपण गेलो आणि मुन्नारला आपण पाहिलं की मुन्नारला सगळं स्पेशली याची झाडं होती, सगळी आपली चहा पावडर ज्याच्यापासून तयार केलं ते जशी डोंगर होते, तसेच आता इथं जर का बघतोय तर प्रत्येक अगदी जेवढा एरिया फिरतो तिथं सगळे मसाल्यांची झाडं, ही जेवढा पण सगळं आहे. आणि प्रत्येक थोड्या वेळाने अगदी 100 मीटरवरती वगैरे त्यांचं आयुर्वेदाचं सेंटर, म्हणजे टुरिझम कशा पद्धतीत त्यांनी कन्वर्ट केलं आहे हे खरोखर खूप छान पद्धती. म्हणजे त्यांचे जे मोठमोठे फॉरेस्ट आहेत किंवा त्यांचे जे काही कल्चर आहे, इथं बनवण्यात येणारे जे काही मसाले आहेत त्याची शेती त्यांनी टुरिझममध्ये, म्हणजे टुरिस्टला काय बघण्यासारखं आहे तर इथं पीसफुल एक वातावरण आणि खूप छान असं नॅचरल लुक आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी इथं टोटल टुरिझममधून हे केलं आहे. सो फायनली आपण एलिफंट कॅम्पमध्ये इथे एंटर केलं आहे. इथलं जे काही एन्जॉयमेंट असेल ते आपण आज इथे करणार आहोत. जे काही सीन्स असतील किंवा जे काही राईड्स असतील ते आपण आज इथं बघणार आहोत. सो आता आम्ही इथं हत्तीवरून राईड करणार आहोत. बघा, आतापर्यंत हत्ती असाच बघितला होता लहानपणी वगैरे, आता रिअलमध्ये हत्तीवरून सवारी करणार आहोत. आता तू कशावर बसणार आहेस? हत्तीवर बसणार आहेस? हो. आणि हा बघ हत्तीसारखाच आहे रे हा पिल्लू, हत्तीवर बसणार आहेस तू. आणि वेटिंगवर बघा किती लाईन आहे, हे टोटल वेटिंग आहे. एवढी लोक वेटिंगवरती आहेत हत्ती सवारीसाठी. ह्या आमच्या मस्तीखोरला बघून आहे ना आम्हाला आत्ता कळतंय की लोक लग्न झाल्या का केरळला येतात ते. ही चिल्लर पार्टी घेऊन तुम्ही केरळला येणं म्हणजे कसं, जाम मस्ती करतो जाम. आपण जे अंकुश म्हणतो ते बघा, हे त्याच्या बरोबरच आहे आणि हा कंट्रोलर आहे तिचा. हा बघा जादू दाखवतोय, रिद्धिश जादू दाखवतोय तिथल्या. हत्तीवर बसायला मात्र 2 ते 3 तास जातात आणि 2-3 तासानंतर आपला नंबर लागू शकतो हत्तीवर फायनली आम्ही हत्तीवर बसलेले आहोत. रिद्विक इकडे बघ आणि रिद्धिश. हो हो, हा बघा हत्ती केवढा हे मोठा. आणि फायनली मित्र, खरोखरच लग्नात घोड्यावर बसलो नाही, पण लग्नानंतर आता 2 मुलं झाल्यावर हत्तीवर मात्र बसलोय आणि हत्ती सफारीचा आनंद घेतोय. हत्तीचा मूड ठीक आहे असं मला वाटतंय. ए रिद्धिश, कसं वाटतंय तुला? मज्जा येते? आणि रिद्धिक तुला? इकडे बघ. भीती वाटते? अरे भीती काय, हो हो हो. चला तर मग
आम्ही जरा हत्ती सफारी करतो आणि मग नंतर बाकी सगळं दाखवतो. टेक्नॉलॉजी गणराजा माफ कर राया. गणपती बाप्पा इकडे बघ. मंगल मूर्ती. मित्र जसं मी दाखवलं तुम्हाला, हे बघा ही सगळी वेलचीची झाडं आहेत आणि वेलचीच्या जंगलातून हत्ती आम्हाला सफारी करवतोय. वेलचीच्या झाडांचं पूर्ण हे अगदी झाड आहेत. हे बघा जसं मी मगाचं दाखवलंय बघा, हे वेलचीचे सगळे झाड आहेत तेवढी पूर्ण. अशा प्रकारे आमची हत्तीवर बसण्याची जी हौस होती ती खरोखरच भागलेली आहे. आणि बाळा इकडे तर खरोखरच खूप मजा आली. आणि खरोखरच हत्तीराया माफ कर, आम्ही तुझ्यावर बसून ही सवारी करतोय, पण कुठेतरी हा एक्सपिरियन्स आम्हाला हवा होता. आणि खरोखरच लग्नात अगदी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे घोड्यावर नाही बसलो, पण 2 मुलं झाल्यानंतर हत्तीवर मात्र नक्की बसलोय. सो फायनली आमची राईड आता कंप्लीट होत आली आहे आणि खरोखरच खूप भारी वाटलं. एक्सपिरियन्स खूप छान होता राईडचा. हे बघा सगळा हा खाऊ आहे एलिफंटचा. इथे पकड मग, इथे पकड. सो फायनली आम्ही जिथून राईड घेतली होती तो राऊंड कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही फोटो वगैरे काढायला सांगणार आहोत खाली उतरून. आणि हात पकडला बरं तिथचा. घे घे बाळा घे. बघा इथं हत्ती स्वतः पाणी बघा कसं पितोय. पाईपच घेतलाय. त्या बाकी डायरेक्ट पाईपच लावलाय पाणी पिण्यासाठी आणि तो स्वतःच पाणी पितोय. क्या बात आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं बघायला मिळालं या निमित्ताने. हे बघा पाणी पिऊन झालं, आता त्याने पाईप सोडलेलं आहे. फणस बघा केवढे मोठे आहे. आपल्या इकडं कोयरे आले, तिथं मोठमोठे फणस विकायला सुद्धा गेले. सो अशा प्रकारे लहानपणापासून बादली आणि बकेटमध्ये आम्ही आंघोळ केलेली आहे आणि आता शॉवर खाली आंघोळ करत होतो आणि आता फायनली इथं हत्ती आंघोळ घालणार आहे. हा अनुभव पण आयुष्यात कधीतरी घ्यायला मिळतोय. अहो भाग्य आम्हारे, कळलं की आम्ही हत्ती राजा आज आम्हाला आंघोळ घालणार आहे त्याच्या सोंडेनी. ऋत्विक जातोय पहिला. हो हो एक्सायटेड आहेस. सो आता ऋत्विकने सुरुवात करतोय आंघोळीला हत्ती राजावर. हा चढ चढ दाड्या. ओके हा बरोबर. ओ हो डोळे कशाला मिटतोयस हा. थंड पाणी आहे तर तुला गरम पाणी उडवणार आहे. हो मस्त ना. वाव थांब थांब. दादा कसं वाटतंय. मस्त
इकडे बघ, हात वर, एक हात वर कर. हो हो जाऊया. दादाची झालं. अजून एकदा, अजून एकदा. हो मस्त. हत्तीवर बसून आंघोळ करतोय आणि हा बघा आधी एक्साइटेड होता आणि आता थांबा थांबा करतोय. मज्जा. पुढं पाणी. अरे वा 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 वा. आधी काय बोललास पाहिजे. अरे वा वा. तिकडे बघ, तिकडे बघ, आई फोटो काढते. तिथे बघा, पप्पा इथे बघा फोटो काढतो. एक्साइटेड होता आणि आता कुठेतरी घाबरलाय आमचा. हो हो बघ. तर फायनली हा घाबऱ्या गेला आमचा. गणपती बाप्पा मोरया. मंगल. ए घाबऱ्या, ए घाबऱ्या. मामा की जय. क्या बात. ए घाबऱ्या, तिकडे कशाला उभा आहेस? फायनली मित्र, आमच्या जे मनात इच्छा होती ती खरोखरच रखी भैया झाली. बड़े बड़े रखी भैया बड़े रखी भैया अरे बड़े रखी भैया ए बड़े बड़े बाहर गया. तो आता दादा इथं गाडी चालवायला आलेला आहे. दादा कोणतीच कसर सोडत नाही केरळात आल्यावरती. दादाचीच सगळ्यात जास्त मजा आहे. ए उडू नकोस जाशील. आणि हा उंदीर पण नाचतोय जायला, पण त्याला परमिशनच नाही लहान मुलाला. दादा कोणाला आणली असतीस? हा नन्याला गाडीमध्ये आणली असतीस. मग नन्याला बोलव जा. नन्याला बोलव जा. नन्याला बोल ये. नन्या लांब आहे ना. नन्या आमचा आलाय नाही, पण रिद्धीची आठवण काढतोय. मित्र सगळ्या राईड्स इथं थांबल्या आणि सगळे हत्ती इथं मी तुम्हाला दाखवतो, ज्यांनी आजच्या राईड सगळ्या पर्यटकांना इथं करवल्या. हे बघा, एवढे हत्ती मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम बघितलेत. हा तेच मला पण तेच आठवलं. Song mixed by DJ Fabris. नाही बाळा. तो जिथं आमचं हॉटेल आहे तिथे कोणती तरी देवाची यात्रा, मी म्हणेन की ती यात्रा इथं आहे. आणि खरोखरच आमचं अहो भाग्य की आम्हाला ते पाहायला मिळतंय.
सो फायनली मित्रो आजची राईड आणि हत्तीने आम्हाला आंघोळ घातली म्हणजेच एलिफंट बाथ हा सगळा प्रोग्राम इथं आटपून आम्ही निघालेले आहोत आता हॉटेलच्या दिशेने. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये केरळचं एक नवीन ठिकाणी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.